नाव अक्षय मारुती इळके. माझी स्वलिखित कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. शीर्षक आहे तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तुझ्या गुलाबी ओठांवर गोऱ्या गोऱ्या गालांवर, तुझ्या गुलाबी ओठांवर गोऱ्या गोऱ्या गालांवर, काळ्या भोर केसांवर आणि हरणीसारख्या चालीवर भुलतो सदान सदा मी, का हे नक्की प्रेम असतं. तुझ्या गुलाबी ओठांवर गोऱ्या गोऱ्या गालांवर, काळ्या भोर केसांवर आणि हरणीसारख्या चालीवर भुलतो सदान सदा मी, का हे नक्की प्रेम असतं. की पिकलेल्या केसांनी, भेगाळलेल्या टाचांनी, आसुसलेल्या डोळ्यांनी आणि करदमलेल्या कपड्यांनी ज्या आईनं माझ्या उभ्या आयुष्यभराच्या शिदोरीची सोय केली त्या आईचं असतं. ते असतं नक्की प्रेम. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तुझ्या गोडगोड बोलण्यावर खळखळून हसण्यावर, तुझ्या गोडगोड बोलण्यावर खळखळून हसण्यावर, अलगजशा लाजण्यावर आणि कमणीय बांध्यावर, तुझ्या गोडगोड बोलण्यावर खळखळून हसण्यावर, अलगजशा लाजण्यावर आणि कमणीय बांध्यावर भुलतो सदान सदा मी, का हे नक्की प्रेम असतं. तुझ्या गोडगोड बोलण्यावर खळखळून हसण्यावर, अलगजशा लाजण्यावर आणि कमणीय बांध्यावर भुलतो सदान सदा मी, का हे नक्की प्रेम असतं. की रात्रंदिवस राबून स्वतःची स्वप्न सारी अंधारात टाकून माझ्या पावलांना वाट दाखवण्यासाठी ज्या बापानं सारं आयुष्य खर्ची गाठलं त्या बापाचं असतं. ते असतं नक्की प्रेम. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तू माझा राजा आणि मीच तुझी राणी, तू माझा राजा आणि मीच तुझी राणी, दोघं मिळून लिहू साऱ्या आयुष्याची कहाणी. आजकाल सगळेच जण गातात अशी प्रेमावरची गाणी, आजकाल सगळेच जण गातात अशी प्रेमावरची गाणी, पण त्यांना का नाही दिसत त्या मायबापाच्या डोळ्यामधलं पाणी. अहो आजकाल सगळेच जण गातात अशी प्रेमावरची गाणी, पण त्यांना का नाही दिसत त्या मायबापाच्या डोळ्यामधलं पाणी. आटतो का हो झरा आमचा लिहिताना त्यांच्या दारिद्र्याची कहाणी. अगं तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. शेवट असा आहे की तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून, तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून, तुझ्या अपेक्षांची यादी माझ्या हातामध्ये धरून, तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती भुलून, तुझ्या अपेक्षांची यादी माझ्या हातामध्ये धरून त्यांना पूर्ण करता करता मरणं म्हणजे प्रेम असतं. तुझ्या भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावरती बोलून, तुझ्या अपेक्षांची यादी माझ्या हातामध्ये धरून त्यांना पूर्ण करता करता मरणं म्हणजे प्रेम असतं. की ज्यांनी एकही अपेक्षा न धरता स्वार्थाचा पदर कधीही न धरता, की ज्यांनी एकही अपेक्षा न करता स्वार्थाचा पदर कधीही न धरता माझ्यासाठी उभ्या आयुष्याची शेकोटी केली त्या आई बापांसाठी थोडंसं का होईना जगणं म्हणजे प्रेम असतं. आता तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. तूच सांग सखे नक्की प्रेम म्हणजे काय असतं. मनपूर्वक धन्यवाद. अशा अनेक सुंदर कवितांसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल M4 मराठी. धन्यवाद.